नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पावभाजी. पावभाजी ही लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. फुलगोबी, बीट, शिमला मिरची, बटाटे, कांदा आणि टोमॅटो, अद्रक, लसूण. एका कुकरमध्ये आपण बटाट्याचे काप टाकून घेऊया. त्यात थोडीशी शिमला मिरची घालून घेऊया. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेलच, बीट कसं काय यामध्ये टाकलं यांनी. बीटाने पावभाजीला अगदी छान असा लाल असा रंग येतो आणि चवीला छान लागतं. त्यात थोडीशी फ्लावर गोबीही टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आणि ते पाणी फेकून देऊन दुसरे पाणी टाकून कुकरला गॅसवर ठेवून 4 शिट्ट्या होईपर्यंत राहू देऊया. 4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून टाकूया. एका मिक्सरच्या पॉटमध्ये 2-3 चिरलेले कांदे, 2-3 मध्यम आकाराचे टमाटे बारीक चिरून घेऊया. एक हिरवी मिरची बारीक कट केलेली टाकून घेऊया. 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकून घेऊन मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेऊया. गॅसवर एक पॅन ठेवूया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया आणि चांगले तेल सुटेपर्यंत ही पेस्ट गॅसवर अशीच मंद आचेवर हलवून घेऊया. आणि कुकरमधलं साहित्य आपण मॅशरनं मॅश करून घेऊया. आणि पॅनमध्ये 2 चमचे पावभाजी मसाला आणि 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा मीठ आणि थोडीशी हळदी टाकून हे मिक्स करून घेऊया. अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपण अशीच गॅसवर ठेवूया. आता बघा थोडं थोडं तेल सुटून येत आहे. आता हे मॅश केलेल्या साहित्यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही आपण टाकून मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने आणि त्याला हलवून घेऊया छान प्रकारे. बघा कसं सुंदर असा रंग आलेला आहे. आता परत कुकर गॅसवर मंद आचेवर अगदी तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं शिजवून घेऊया त्याला. बघा कशी शायनिंग येते भाजीला. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. कशी अशी छान पावभाजी दिसत आहे. हेल्दी अशी पावभाजी तयार झाली आहे आपली. आता आपण एका तव्यावर थोडंसं तेल टाकून पावाचं छान प्रकारे भाजून घेऊया. तयार झाली आहे अशी आपली चमचमीत छान अशी पावभाजी. नक्की करून पहा.